नमस्कार मंडळी. आज भरली वांगी बनवतोय बघा. एकदम भारी अशी वांगी आहेत आणि छोटी छोटी पण आहेत. मसाल्यासाठी ना हय खोबरा, आलं, लसूण, कांदो, कोथिंबीर, 1 वाटी शेंगदाणे छोटे आणि काळे तीळ आहेत. शेंगदाणे भाजून घेते पहिले, नंतर काळे तीळ पण भाजतंय. आता खोबरा, लसूण चांगला असा ना पहिला भाजून घेतोय, त्याच्यात खोबरा पण टाकलंय आणि ना थोडीशी कोथिंबीर पण टाकते. आता सगळा भाजून घेतलंय भारी असा. चला पहिले शेंगदाणे आणि ना तीळ असे थोडेसे ग्राइंड करून घेतोय आणि त्याची बघाची पावडर बनवले आणि ना खोबऱ्याची पण सगळी पेस्ट बनवून घेतले. आता अर्धी चमचो हळद, मालवणी मसाला 2 चमचे, गरम मसाला थोडो आणि थोडासा जिरा पावडर असा, चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर बारीक करून सगळा मिश्रण छान ढवळून घेतोय आणि ना आता या वांग्यांमध्ये भारी असा भरून घेतले बघा. सगळी वांगी भरून घेतले आणि थोडंसं ना मसालो ठेवले बाजू. एक बटाटा उभं चिरून घेतले आणि हय असत बघा ओले काजू सुकवून ठेवलेले ते पण सगळे सोलून घेतलंय. चला वांगी फोडणीत घालूया. 1 चमचो तेल टाकले, तेल भारी गरम केलंय आणि ना थोडासा जिरा टाकले, फोडणी हिंग घातलंय जरासो. यो मसालो ठेवलेले ना थोडंसं तो छान असो तेलावर परतून घेतलंय बघा. किंचित पाणी टाकलंय आणि ना हे सगळे वांगे टाकले बघा. त्याच्यामध्ये एक बटाटो टाकलंय बघा आणि वायच पाणी टाकतंय आणि सगळे वांगी ना अशी मस्त अशी ढवळून घेतलंय. चला आता काजू पण टाकतंय सोमतेच आणि झाकण ठेवून भारी अशी वांगी शिजवून घेतंय. चला हय बघा आपली वांगी भारी अशी शिजलेली असत. जरा ना ढवळून घेतोय कारण काय हे जो मसालो ना कढईत पटकन चिकटता कारण पाणी कमी असल्यामुळे. चला आता वाईच ना कोथिंबीर चिरून घेतलंय ती पण घातले वरून आणि जरा झाकण ठेवून थोडीशी वांगे परत शिजवते. चला मग हय आपली भरलेली वांगी ना भारी अशी शिजलेली असत. कलर पण भारी दिसता आणि सुगंध पण खूपच भारी येता. तुमका भरलेल्या वांग्याची रेसिपी जर आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझा चॅनल फॉलो पण करा. धन्यवाद.